उत्सव साजरा केला आणि ग्रामगीता ही 1955 साली लिहिलेली आहे. ज्यांना आपण द्रष्टे महापुरुष असं म्हणतो, तर त्यांना द्रष्टे का म्हणावं? त्यांना पुढच्या 5, 50, 100 वर्षानंतरचं चित्र जे दृश्य स्वरूपात बघू शकतात. तर ग्रामगीतामध्ये त्यांनी काही ओव्या लिहिलेल्या त्या लोकशाही संदर्भात. ते तेवढंच मी तुमच्या ते सांगतो. मतदान नव्हे करमणूक, निवडणूक नव्हे बाजार चुणूक, निवडणूक ही संधी अचूक भविष्याची भवितव्याची. हे पहिलं आहे. आणि ते म्हणतात की मतदान ही करमणूक नाही. जे उच्च विद्याविभूषित लोक ही करमणूक आणि शुक्रवार असेल तर म्हणजे लोकांनी सांगितलं आहे पुढच्या वेळेस मतदानाची तारीख शुक्रवार नसावी, कारण ते सेंट्रल गव्हर्नमेंटला शनिवार रविवारची सुट्टी आहे. म्हणजे उच्च विद्याविभूषित लोक मतदान न करता जातात, मतदान करूनही ते ठरतं आणि ते घेऊ शकतात. म्हणून ते म्हणतात मतदान ही करमणूक नाही. समाजात आज मतदान आणि निवडणुकीला करमणुकीचे बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे. हे स्वरूप राष्ट्रसंतांना मान्य नाही. म्हणून समता, बंधुता, समाजाचा विकास आणि समृद्धी साधायची असेल तर मतदान अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि ते एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी उमेदवार कसा असावा याच्याबद्दलही काही एक त्याच्यात ओव्या आहे. त्याच्यातले एकच सांगतो. भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे आपल्या मतावरील साचे, एक एक मत लाख मोलाचे, ओळखावे याचा महिमा. महिमान शब्द आहे, महिमा नाही आहे. ऐसे न करावे वर्तन, असतील जे इमानदार. आता ते गुणांचं सांगतात, ते कॅन्डिडेटचे गुण काय असावे. ऐसे न करावे वर्तन, असतील जे इमानदार, सेवक जन तेच द्यावे निवडून, एकमताने सर्वांनी.